नमस्कार. आपण सुंदर कोकणात आहोत आणि ह्या निसर्गाने वेढलेल्या एका शिक्षण संस्थेला आपण भेट देणार आहोत. बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचालित दादासाहेब सरफरे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज ही एक नावाजलेली संस्था. संपूर्ण संगमेश्वर तालुक्यामध्ये मुख्यमंत्री आदर्श शाळा म्हणून ओळखली जाणारी ही संस्था कशी कार्य करते आणि कसे विद्यार्थी घडवते हे तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. कोकणातील 10वी-12वीचा रिझल्ट का एवढ्या स्तरावर उंच स्तरावर पोचलेला आहे आणि हे विद्यार्थी कसे घडले जातात आणि यांची कला कशी बहरली जाते ह्या माध्यमातून दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये जॉईन व्हा. या व्हिडिओमध्ये समिती सदस्य असोत, सचिव असोत, शिक्षक असोत किंवा विद्यार्थी असोत, या सर्वांसोबत हितगुज करण्याचा एक छोटासा प्रयत्न आराध्य अमन दळवी यूट्यूब चॅनलमार्फत केलेला आहे. तो प्रयत्न तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला कलादानाला भेट देऊ. नमस्कार, मी अमन दळवी आराध्य अमन दळवी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. माझ्या मागे तुम्ही पाहता दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी शिवणे इथे जे वार्षिक कला प्रदर्शन भरलेलं आहे त्यासाठी तुमच्यापर्यंत ते मी घेऊन येणार आहे. कोकण म्हणजे कलाकारांनी भरलेला असा हा सहवास. कोकण म्हणजे कलाकारांची जात आणि कोकणातील कलाकार फक्त कोकणापुरते मर्यादित नसतात, ते संपूर्ण देश विदेशात प्रसिद्ध झालेले असतात. पण त्यांचा पायाभरणा कुठे होतो, त्याची सुरुवात कुठे होते, तर अशा या शाळेत. आणि अशाच एक शाळेत आपण आज आलेलो आहोत. ही शाळा 1965 पासून कार्यरत आहे. 2005 साली या शाळेचा या ठिकाणी जीर्णोद्धार झाला आणि संपूर्ण पंचक्रोशीमध्ये ही शाळा प्रसिद्ध झालेली आहे. मी खोटं सांगत नाहीये, पण या शाळेतील विद्यार्थी फार संगमेश्वर पासून, देवरुख पासून संपूर्ण पंचक्रोशीतून येतात. इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत ही शाळा कार्यरत आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. जवळजवळ 750 विद्यार्थी आता या शाळेत शिकत आहेत. याबद्दल एक नवीन पूर्ण ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईनच. तुर्तास या प्रदर्शनाबद्दल आपण बोलूया. आणि या शाळेचे मुख्याध्यापक आहेत मिरकर सर. त्यांना मी आमंत्रित करतोय की सर प्लीज तुम्ही या ब्लॉग मध्ये जॉईन व्हा. सर स्वागत तुमचं. सर खूप छान उपक्रम तुम्ही घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की आता मुंबईमध्ये काळा घोडा आर्ट फेस्टिवल सुरू आहे आणि हा आर्ट फेस्टिवल फार मोठा आहे. तो मुंबई, महाराष्ट्रात, पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. तसंच आपला हा आर्ट फेस्टिवलचं हे पहिलं वर्ष आहे आणि हे देखील तुम्ही जो आता याचा रोप लावलेला आहे त्याचा वाळू गगनावर जाणार आहे, मोठं होणार आहे. आणि ही सर्व मंडळी, कलाकार मंडळी एक ना एक दिवस तुमचं नाव काढतील, बाईक सरांचं नाव काढतील, आमच्या सुनील दळवीचं नाव काढतील की त्यांनी आम्हाला संधी दिली आणि त्यामुळे आम्ही आज मोठ्या पदावर गेलो. सर या प्रदर्शनाबद्दल थोडी माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या प्लीज. प्रजासत्ताक दिनानिमित्त खास आमच्या प्रशालेतील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये त्यांनी ज्या कलाकृती केलेल्या आहेत, चित्रामधून असेल, रांगोळीमधून असेल किंवा हस्तकलामधून जे वर्षभरामध्ये त्यांनी केलेलं काम जे आहे ते काम प्रदर्शित करण्याचं काम आम्ही 26 जानेवारीचं औचित्य साधून संपूर्ण लोकांच्या समोर मांडण्यासाठी प्रयत्न केला. आणि याच्यासाठी खास मार्गदर्शन आमचे कला शिक्षक जे आहेत शिवगण सर यांनी खूप मेहनत घेऊन आणि या बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रेरणेतून हे अतिशय उत्तम प्रकारचं असं कलादालन ह्या वर्षी प्रथम प्रयोग केला आणि याला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे.
धन्यवाद सर, तुम्ही हा प्रयत्न केलेला आहे. आपण हा संपूर्ण ब्लॉग पाहणारच आहोत आणि तुमच्या पुढील प्रवासासाठी, तुमच्या या मुलांच्या पुढील प्रवासासाठी आराध्या मंडळी YouTube चॅनल तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. खरोखर या सगळ्या बाल गोपाळांचा मेळावा या चित्रकला प्रदर्शनात भरलेला आहे. त्यांनी आपला जीव ओतलेला आहे, आपले प्राण ओतलेले आहेत आणि इतकी मेहनत घेतलेली आहे. खरंच मी थक्क झालेलो आहे त्यांची ही सर्व मेहनत पाहून. त्या सरांना देखील धन्यवाद, मुख्याध्यापकांनाही धन्यवाद आणि ही शाळा ज्यांनी घडवण्यात ज्या ठिकाणी सगळ्यांचा सहभाग आहे त्यांच्यासाठी लाख लाख धन्यवाद. त्रिवेश, तू विठ्ठल रंगवलायस आणि अगदी हुबेहूब रंगवलायस. तो विठ्ठलाचं जो नाम आहे तो मला इतकं प्रभावित केलं त्यांनी. कसं वाटतं तुला एवढ्या छोट्या वयामध्ये? माझ्यामध्ये तू एकटा 8वीला आहेस, 13-14 वर्षांचा पण तू अशी कसं वाटतं एवढं सगळं विठ्ठल साकारताना? कारण की विठ्ठल साकारणं ही साधी गोष्ट नव्हे, त्यासाठी विठ्ठल आत्मसात करावा लागतो आणि तू केला असावा. कसं वाटतं विठ्ठल काढल्यावर? मम्मी म्हणाली की हे करतोस ना तू, ते नीट करताय अशी म्हणाली. आणि मला दोघांकडून पाठीपाय कसं कर, पूर्ण परिवार मला हे कलेच्या जाणून दिलं. अरे वा, तुला म्हणजे कलाकार म्हणूनच तुला तुझं भविष्य घडवायचंय. फ्युचर तू कलेत वाढ, म्हणजे तुला करिअर करायचं आहे, बरोबर. आर्ट्स मध्ये तू केंद्रित करू. आता तू 8वीला आहेस, त्या दृष्टीने 10वीला तुला चांगले गुण आणावे लागतील. आणि मुंबईत किंवा कोकणात एक खूप मोठ्या संस्था आहे. मी तर म्हणेन की पुढे जाऊन तू जे मध्ये आर्ट्स मध्ये ऍडमिशन घ्यावं आणि तुझी कला जोपासावी आणि तू मोठा कलाकार घडावा आणि तुझा एक वेगळा ब्लॉग मी शूट करावा अशी इच्छा व्यक्त करतो. आणि खरोखर तुझ्या या विठ्ठलासाठी दाद देतो की खरंच म्हणजे विठ्ठला चरणी नतमस्तक झाल्यासारखं वाटतंय. मी आज कोकणात नाही तर मी आज पंढरीला आहे, हाच भाव मला या ठिकाणी येतोय. तुझं त्रिवेश पुन्हा एकदा अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. रांगोळी काढायचा प्रयत्न केला होता. रांगोळीला जास्तीत जास्त 15 ते 30 तास लागतो, पण आम्हाला एकच दिवस होता आणि मी ही रांगोळी फक्त 4-5 तास काढली असेल. आणि ही रांगोळी मी रेड कलर असतात ना, ते आपल्या सहजासहज भेटत नाही, ते रत्नागिरी किंवा कोल्हापूर अशा ठिकाणी मिळतात. ते आमच्या सरांनी आम्हाला उपलब्ध करून दिले, त्यांचे मी खूप नाव पाहिलं ना, चित्रकार श्री प्रदीप शिवगड, ॲक्रेलिक की ऑफ गणेशा. ही जी व्यक्ती आहे त्यांच्यामुळे, त्यांच्या संकल्पनेमुळे आणि त्यांच्या पुढाकारामुळे हे प्रदर्शन शक्य होत आहे. या शाळेचे आर्ट्स टीचर श्री प्रदीपजींना विनंती करतोय, सर प्लीज आमच्या ब्लॉगमध्ये जॉईन व्हा. नमस्कार, मी प्रदीप शिवगड, आर्ट टीचर. गेले 12-13 वर्ष मी या शाळेत कार्यरत आहे. शाळेत नवीन उपक्रम राबवले जातात. डोक्यात एक संकल्पना होती की एक्झिबिशन करावं आणि ते मुलांसाठी असावं. तसा मानस असल्यामुळं ते प्रदर्शन केवढं भव्य होईल याची कल्पना स्वतः मला होती. हा सगळ्या प्रदर्शनाचा खटाटोप घालण्याचा मागचा उद्देश एवढाच होता की मुलांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन काम करावं. आर्टिस्ट लेवलचे काही काम असतात ती मुलांना मी दाखवली होती आणि याच्यासाठी आर्थिक पाठबळ मोठ्या प्रमाणावर लागणार होतं. कारण तुम्ही प्रदर्शनात पाहिले तर प्रत्येक चित्राला माउंटिंग आहे. हे माउंटिंग तुम्ही बघितलं तर एखाद्या चित्रकला विद्यालयामध्ये माउंटिंग केलं तर त्या पद्धतीचं माउंटिंग आहे आणि हे स्वतः विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. यावर्षी एक वेगळा माझ्या मनात एक उद्देश होता की मी स्वतः एक रांगोळी आर्टिस्ट आहे. मी मुंबई विद्यापीठाचा नॅशनल लेवलचा गोल्ड मेडलिस्ट आहे. मी बऱ्याचशा गोष्टी इव्हेंट जवळून पाहिलेत मुंबई विद्यापीठातून. रांगोळी इव्हेंट हा माझा जवळचा इव्हेंट आहे. मी स्वतः रांगोळीकार आहे. अभिनय क्षेत्रात काम करत असताना अभिनयाची थोडी जाण असल्याने माझे विद्यार्थी अनेक ठिकाणी झळकतात. अनेक ऑडिशन माझ्या विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत. आत्ताच नुकत्याच झालेल्या कला उत्सवामध्ये माझी एक मुलगी राज्यात 2री आली कथाकथनमध्ये. मला त्याचा सार्थ अभिमान नाही तो. मी या सगळ्या गोष्टी पुढाकाराने जेव्हा सगळ्यापुढे मांडत असतो तेव्हा मला एक अभिमान वाटतो की मी एक आर्ट टीचर आहे. यावर्षी माझ्या डोक्यात एक संकल्पना आली की मुलांनी रांगोळी रेखाटावी, पण ती वेगळ्या ढंगाने रेखाटावी. मुलांनी संस्कार पद्धतीचे धडे अनेक गिरवले होते. मात्र
पोर्ट्रेट रांगोळी मुलांना जमेल का या भावनेत मी थोडा अडकलो होतो. त्याचे रांगोळीचे कलरही आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्यात फार तुरळक ठिकाणी मिळतात. मी माझे मित्र विलास राठे जे जागतिक लेवलचे रांगोळी आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडून ते 1000 रुपयाचे कलर मिळवले आणि मुलांना डेमॉन्स्ट्रेशन द्यायला सुरुवात केली. मुलांना त्यांची रुची बघून मुलं करतील याची मला पुरेपूर कल्पना आली की मुलं नक्कीच त्याच्यात काहीतरी नाविन्य करतील. आम्ही रविवारची एक 2-4 तासाची कार्यशाळा आयोजित केली. तिथे मुलांचा प्रतिसाद अत्यंत उत्तम होता आणि आपल्याला या कला प्रदर्शनात पाहायला मिळेल की मुलांनीच रेखाटलेल्या 8वी ते 12वी म्हणजे 8वी ते 9वीची मुलं जास्त करून आहेत या प्रदर्शनामध्ये, की ज्याने रांगोळ्या रेखाटल्या. तर तुम्हाला बघायला मिळेल की त्या मुलांनी अतिशय उत्तमरित्या म्हणजे मला ते पाहताना खूप आनंद आला की मुलांनी एवढ्या अपेक्षेच्या पेक्षा चांगल्या रांगोळ्या इथे आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये गणेशाची रांगोळी एक आकर्षक आहे की ज्यानं जाई कदम या विद्यार्थिनींना तांदळाचा वापर करून ती रेखाटलेली आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचे पोर्ट्रेट आहेत. वंटूरमध्ये आपल्याला स्वामी समर्थ दिसतात किंवा सगळ्यात लक्ष वेधून घेणारा जो रांगोळी आहे त्याचं कौतुक उद्घाटनाच्या प्रसंगी केलेलंच आहे उद्घाटक पोटफोडे सरांनी की या रांगोळ्या खरोखर एखाद्या चित्रकाराने किंवा रांगोळीकाराने रेखाटाव्यात तशा रेखाटलेल्या दिसतात, कारण या रांगोळ्या मुलांच्या तसं जराही वाटत नाही. अजून मला एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते की या ठिकाणी जेव्हा पालक वर्ग इथे भेट देतो आणि पालक वर्गाने ज्या विद्यार्थ्यांची चित्र पाहिली आणि त्यांच्याकडून आलेली प्रतिक्रिया एक अशी होती की जर ही मुलांची चित्र जर या चित्रकार विभागामध्ये लावली असते आणि नाव त्यांचं लावलं नसतं तर कोणाला कळलं नसतं की चित्र विद्यार्थ्यांनी साकारलेले आहेत की चित्रकारांनी. ही एक मोठी प्रतिक्रिया माझ्यासाठी होती. अजून एक याच्यात एक महत्त्वाची गोष्ट मला सांगू इच्छितो की जेव्हा एखादा आर्ट टीचर किंवा आर्टचं एक्झिबिशन लागतं एका चित्रकाराचं त्यावेळेला एक्झिबिशनमध्ये चित्र विकत घेणं किंवा जाणं ही महत्त्वाची गोष्ट असते. आणि याच प्रदर्शनात मी एक महत्त्वाची गोष्ट आवर्जून नमूद करतो की ओंकार रामाने याचं एक चित्र जे त्याचं पहिलं प्रदर्शन आहे. विद्यार्थी दशेत असताना त्याचं एक चित्र एका पालकाने विकत घेतलेलं आहे. त्यांचं असं मानस आहे की त्यांनी ते चित्र माझ्या घरात असेल तर मला खूप आवडेल आणि एका विद्यार्थ्याचं चित्र विकलं जातं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि असे आगळं प्रदर्शन हे आपल्यासमोर बघायला मिळणार आहे. नक्कीच मी कलारसिक याचा आनंद या प्रत्येक चित्रामध्ये भाव आहे, दर्शन आहे, वेगळ्या प्रकारचं मुलांची कला त्यांनी वेगळ्या प्रकारे मांडण्याचा तुमच्यासमोर प्रयत्न केलेला आहे. आणि प्रत्येक चित्रात वेगळेपण आहे. तुम्हाला प्रत्येक चित्र खेळवून ठेवेल, विचार करायला भाग पडेल अशी ही एक कला प्रदर्शन आहे. हा आमचा पहिला आमचा प्रयत्न आहे. संस्थेचा मानस आहे आणि माझी इच्छा आहे की याच्याही पेक्षा मोठं प्रदर्शन आम्ही करण्याचा तयारीत आहोत. नमस्कार, माझे नाव सार्थक रामन. सार्थकनी या ठिकाणी श्री गणेश चित्तारलेला आहे. त्या गणेशासोबतच त्यांनी ती पुष्पमाला जी गणेशाला अर्पण केलेली आहे ना त्याच्यातच किती जिवंतपणा आहे तो बघा. ती फुलं खरोखर जिवंत वाटत आहेत आणि हा गणपती देखील खूप खूप प्रसन्न करणार आहे. त्याच्या भावाप्रमाणेच तो देखील ही कला जोपासत आहे, त्याच्याकडे पाहून ती शिकत आहे. या रामाणे बंधूंचं खरोखर अभिनंदन करावं लागेल की खरोखर पुढे मागे रामाणे ब्रदर्स असं काही ब्रँड निर्माण झालं या कोकणात तर वावगं ठरू नये. आणि खाली एक तुम्ही पाहू शकता पेपरपासून त्याने टाळ बनवलेले आहेत आणि त्या टाळ पण देखील किती जिवंतपणा त्या टाळांना आलेला आहे. खूप सुंदर अशी ही कलाकृती या सार्थक रामाणे ह्या इयत्ता 8वी मधील मुलांनी केलेली आहे. सार्थकचं देखील अभिनंदन आणि या सर्वच विद्यार्थ्यांचं अभिनंदन की त्यांच्यामुळे या सर्व कलाकृती आपल्याला आज पाहायला आणि अनुभवायला मिळतात. धन्यवाद. सुंदर सुंदर चित्र या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळत आहेत. हे प्रदर्शन अजूनही दादासाहेब सरफरे विद्यालयामध्ये सुरू राहणार आहे. तर नक्की तुम्ही या प्रदर्शनाला भेट द्या. हस्तकला, भरतकाम, स्टोन आर्ट तसेच क्राफ्ट वर्क अशी विविध चित्र या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी साकारलेली तुम्हाला दिसत आहेत. आणि आलात तर सोबत 2 ते 3 तास घेऊन या, कारण की हे 10-15 मिनिटांचं काम नाही आहे. यांची मेहनत आहे, त्यांची या चित्रकलेवर निष्ठा आहे आणि त्यांच्या गुरुजींवर, त्यांच्या सरांवर त्यांचा आदर्श आहे. त्यामुळे हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला नक्की यावंच लागेल अशी मी तुम्हाला विनंती करतो आहे. बुरंबीमध्ये स्थित असलेली ही शाळा शिवणे गावात येते, पण येण्या जाण्याच्या दृष्टीने देखील देवरुख संगमेश्वर रोडवरच असल्याकारणाने कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे. तुम्ही देवरुखहून या, संगमेश्वरहून या, कसंही या, एक साधारणतः 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही या शाळेत पोहोचाल
आणि हे प्रदर्शनाला भेट देऊ शकाल. म्हणजे एक्सेप्शनल ही सगळं चित्र आहे. एक एक चित्राला एक एक इतिहास आहे, एक एक चित्राला एक एक स्टोरी आहे.